सकाळी सकाळी कुठे जायची तयारी चालली तुमची? दवाखान्यात चाललो. दवाखान्यात चालले? हा, दादूला पायाला कास लागलाय ना, काल एक्सरे काढला होता, आज रिपोर्ट घ्यायला चाललो. तर मित्रांनो, दादूला पायाला आमच्या काच लागलेला आहे, तर ते आम्ही चाललोत काढायला. कारण की खरंच खूप लक्ष दिलं पाहिजे मुलांवर. याला आम्ही खूप लक्ष दिलं तरी हा बाहेरच पळत होता खेळायसाठी. याला कालच आम्ही गेलो दवाखान्यात. आम्ही कालचा व्हिडिओ नाही काढला कारण की काल खूप गडबड आणि घाई होती. आम्ही लगेच त्याला घेऊन गेलो. जसं आम्हाला माहिती पडल्याच्या पायाला काच लागला तुम्हाला दाखवतो मी. तर बघू शकता इथं असा काच घुसला, त्याचा एक्सरा काढला, तर एक्सरात इथं काच दाखवते. तर बघू आता आज काय होतंय. आता आज जाणार आम्ही दवाखान्यात, गेल्यावर तुम्हाला नक्कीच दाखवू. आणि दादू खूप रडत होता काल, कारण की डॉक्टर लोक खूप त्याला असं पिळत होते इकडून तिकडून. त्याला अगोदर नेलं होतं आपलं नॉर्मल दवाखान्यामध्ये, पण ते डॉक्टरने इंजेक्शन वगैरे दिलं, काय मतलब नाही झाला. तर आता त्याला सरकारीमध्ये घेऊन गेलो आम्ही. तर चला आजचा व्हिडिओ बघत राहा. नक्कीच चालत आपण दवाखान्यामध्ये. इकडे अर्चना आहे, चालायचं मग. तर चला. आणि पाऊस पण येतोय बघू शकताय. पावसाचं पण वातावरण झालेलं आहे. पाऊस येतोयच म्हणजे थोडा थोडा. आता बघू, आपल्याला खूप लांब जायचंय. हा मग चला चला मग लगेच आपण आलोत रोडला. आता बघू आपल्याला रिक्षा कधी लागते. बघा दादू आला, इकडे आली अर्चना. आणि पाऊस थोडा थोडा येतोय बरं का, लय जोरात पाऊस येत नाही, नॉर्मलच पाऊस येतोय. तर आपण आता रोडवरती उभा राहू. बघू, नॅशनल हायवे आहे त्याच्यावर आपण उभा राहू. बघू आता आपल्याला रिक्षा कधी येते. आता अजून तर काय आपल्याला रिक्षा आली नाही. रिक्षात बसल्यावर नक्की तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करीन. तुम्ही आपला व्हिडिओ बघण्याचा पूर्ण प्रयत्न करा, कारण की भरपूर मेहनतीने आपण हा व्हिडिओ बनवत आहे. तुम्ही लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा. रिक्षात बसलोत आम्ही आता. तर आता भेटू आपण दवाखान्यात गेल्यावर, कारण की पाऊस येत होता म्हणून आम्ही जास्त काय व्हिडिओ वगैरे काढला नाही. तर चला, दवाखान्याच्या जवळ आम्ही आता उतरलेलो आहोत. तर आता जातो दवाखान्यामध्ये. तुम्हाला पूर्ण मी व्हिडिओ दाखवणार आहे दादूचं पूर्ण, म्हणजे आता डॉक्टरनं काय सांगितले काय नाही सगळं तुम्हाला दाखवण्याचे मी नक्कीच प्रयत्न करेल. तुम्ही आपला व्हिडिओ बघत राहा. अर्चना दादू येतात. आम्ही रस्त्याने व्हिडिओ काढत होतो, लोक बघून हसत होते, पण आम्ही दुर्लक्ष करत व्हिडिओ काढत होतो. हा आला दवाखाना. तर आपण चला जाऊ आता आतमध्ये. बघू, दवाखान्यामध्ये खूप भीड आहे. केस पेपर वगैरे आपल्याला काढायचा आहे. तर आपण चाललो आता दवाखान्यामध्ये. अर्चना चालले बघा, आणि दादू पण चाललेला आहे. दवाखान्यात भीड आहे तरी आम्ही जातो, बघतो, व्हिडिओ काढतो. आम्हाला आतमध्ये परमिशन व्हिडिओ काढायची माहिती का नाही माहिती नाही. आम्ही थोडा थोडा व्हिडिओ काढून नक्की तुम्हाला दाखवण्याचे प्रयत्न करू, कारण की आपल्याला एवढी माहिती नसल्यामुळे आपण तिथं फक्त. चला मग लगेच आता दादूचा काढू एक्सरा काढण्यावाला विचारलं बाबा थोडासा व्हिडिओ काढू, ते बोलले काय हरकत नाही. लगेच आपण दादूला बसवलं तिथे एक्सरा काढायला, आणि लगेच आता काढू आपण दादूचा एक्सरा. कारण की आम्ही दादूचे 2 ड्रेस नेले होते. एक चेंज करण्यासाठी नेला होता, कारण की म्हटलं बाबा पाऊस येतोय, तर त्याला हाफ शर्ट वर याच्यावरच घेऊन गेलो. तिथे गेल्यानंतर आम्ही त्याला चांगले कपडे घातले आणि लगेच त्याचा एक्सरा काढला आपण. आता बघू एक्सऱ्यात काय येते काय नाही. तुम्ही आपला व्हिडिओ बघण्याचे नक्कीच प्रयत्न करा. आम्ही नक्कीच तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर आता अर्चना बाहेर येते एक्सरा घेऊन. तर अर्चना आता आलेली बाहेर एक्सरा घेऊन. दवाखान्यात खूप सारी भीड होती, पण आम्ही लगेच एक्सरा वगैरे काढला आणि लगेच म्हटलं चला आता डॉक्टरला दाखवण्याचे नक्कीच प्रयत्न करू आपण. तर आता अर्चना येत आहे तिकडे एक्सरा घेऊन. तर चला बघू आता डॉक्टर आपल्याला भेटतात का. घराकडे जाण्यासाठी बसलो तर पण रिक्षामध्ये. आता जाऊ घराकडं. दादूचा एक्सरा वगैरे काढून आपण आणलेला आहे आता घरी. तर चला घरी जाऊन तुम्हाला आम्ही नक्कीच पूर्ण माहिती दाखवण्याचा प्रयत्न करू की डॉक्टरनं आम्हाला काय सांगितलं काय नाही. तर आपण आता भेटू घरी गेल्यावर. आता घरी चाललो आम्ही रिक्षामध्ये. आणि पाऊस येतच होता. आम्ही म्हटलं पाऊस थांबत पण नव्हतं, थांबत पाऊस येतच होता. अर्चना थोडी नाराज होती. तर आपण आता आलेलो घराजवळ. रोडचा सीन आहे. तर आता आपण जाऊ घरी. घरी गेल्यानंतर तुम्हाला आम्ही नक्कीच सगळी माहिती देऊ की बाबा डॉक्टरनं काय सांगितलं, एक्सऱ्यात काय निघले. तुम्हाला जर कळत असेल तरी तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्हाला डॉक्टरनं काय सांगितलं काय नाही. तुम्हाला आम्ही ह्या व्हिडिओ करणार आहेत. तर बघा, आता आम्ही आलो दवाखान्यामधून. सकाळीच गेलो होतो दवाखान्यात, कारण डॉक्टरने लवकर बोलवलं होतं. आम्हाला काल एक्सरा काढायचा होता, सांगितलं होतं. तर बघा, गोळ्या पण दिल्यात आणि एक्सरा पण काढलेला आहे. तर बघू शकता, एवढीचा एक्सराचे 200 रुपये घेतले आपल्याकडून. आणि तो सरकारी दवाखाना तरी पण एक्सराचे पैसे जास्त घेतले. छोटाच काढला आम्ही त्याचा. आणि बघा, काही गोळ्या पण दिल्या दादूला. हे गोळ्या आहेत. इथं काहीतरी आहे हड्डीपाशी, एवढंसं छोटं छोटं काहीतरी आहे. पण डॉक्टरला विचारलं मी, तर डॉक्टर बोलले काय नाही, ते नॉर्मल आहे, काय नाही झालं त्याला. त्याच्यामुळे म्हणलं चला आता बरं झालं नॉर्मल निघाला गड्या आपला एक्सरा. आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो आम्ही, कारण की तो 2-3 दिवस झाला सारखं लंगडत चालतोय. तर त्यामुळे आम्ही त्याला दवाखान्यात नेलं होतं. आणि दवाखान्यात नेऊन आम्ही लगेच न देर करता आम्ही लगेच एक्सरा काढला. एक्सऱ्यामध्ये डॉक्टर बोलले नॉर्मल आहे, पण तुम्हाला मी झूम करून दाखवतो. थोडासा असा काहीतरी कण आहे तिथं, पण ते बोलले काय नाही नॉर्मल आहे. तर तुम्हाला मी दाखवतो बघा नक्कीच. ज्यांना कळत असेल एक्सरेची माहिती ज्यांना असेल त्यांनी नक्कीच कमेंट करून आम्हाला सांगा.
तर बघू शकताय हड्डीच्या ह्या साईडला एक छोटासा असा डॉट आहे, मी ते थंबनेलमध्ये लावेलच. तर आजचा व्हिडिओ कसा आहे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि दिसतोय का तुम्हाला मला नक्कीच कमेंट करून सांगा. ज्यांना कोणाला कळला असेल त्यांनी कमेंट करून सांगा. आपला आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता, त्याच्यामुळे आम्ही दाखवायचा प्रयत्न केला. तुम्हाला आपला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. तर बहिणीनं भावांनो, मी तुम्हाला दादूचा पाय सुद्धा दाखवते. दाखव दादू पाय. हे बघा बघू शकता, इथे जखम झालेली आहे. त्याला काच लागून अगोदरच पडलाय वाटतं, पण तरी पण आम्हाला वाटलं काच बीच आतमध्ये आहे का काय, म्हणून आम्ही दवाखान्यामध्ये घेऊन गेलो त्याला. तो बोलत होता तरी पण नाही मम्मी काच नाही पायामध्ये, पण आम्ही त्याला तरी दाद्या बघ कालची. तर 2च दिवस झालं होतं दादूच्या पायाला लागलंय, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं पण नाही, पण तो लंगडत होता त्याच्यामुळे आम्ही त्याच्याकडे बघितलं, त्याच्या पायाला जखम झाली होती. आम्ही त्याला विचारलं तरी पण त्यांनी सांगितलं नाही. मग नंतर ती जखम झाल्यामुळे आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन गेलो. दवाखान्यात नेलो की एक्सरा काढला, एक्सरामध्ये सगळं नॉर्मल आलं, आणि गोळ्या पण दिल्या डॉक्टरनी. आता बघू गोळ्यांनी किती आराम होतोय किती नाही. तर आपला तुम्हाला छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. बाय.